हॅलो 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 चांगलं बसाल काय? हा खाली लागेल आहे ना मला आहे तुमची वडे बघितली ऐका वा तुम्हाला जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र साला कडा आता राहिलाय काय मागून पुढून सपाट जसा काय गोदरेजचा कपाट ऐका व हे मी यांच्यामुळे बोलला तुम्ही पॉइंट लिहून घ्या चालेल बुवाची मला आवाज दे यांना व्हायची काय काय ह्याची व्हायची आवड दे व्हायची आमच्याकडे म्हणतात व्हायच किंवा व्हायची म्हणतात किंवा व्हायचं व्हायची व्हायची म्हणजे काय नेमका शब्द आहे बा तर काय 2-3 तालुका पार करून आपण म्हणून वेगळा काहीतरी लावून बुवाची थोडी म्हणा थोडी मराठी भाषेमध्ये थोडी आवड का मित्रांनो ते सांगतो आता हा आजचा बुवांचा आवाज फ्रेश आहे मी 4-5 कार्यक्रम केले 3-4 दिवसात 4-5 दिवसात 5 दिवसात मी 5-6 कार्यक्रम केले है ना त्याच्यामुळे थोडासा मी पण माणूस आहे मी पण 9 महिन्याचाच आहे ना मी काय बुवा झालो म्हटलं का आम्हाला किंवा माझ्याच्या पडत नाही माझा पण जन्म आईच्या गर्भातूनच झाला ना मी 9 महिन्याचाच आहे मग त्यामुळे थोडासा परिणाम आवाजावर झालेला आहे फ्रेश आहे यांना कार्यक्रम येत नाही हा अमावस्या पौर्णिमेचा येतोच 12 तारखेचा त्यामुळे यांचा आवाज मोठा आहे घेतो बरं वायशी तुमच्या त्यांच्या भाषेत वायशी घेतो ऐका बघा सुंदर वाद्यकार बुवांची आता त्यांची नाव मला माहिती नाही मी मगाशी म्हणजे बुवानी मला चांगला म्हणावं माझी लाल करावी म्हणून मी अरुण कुमारांचं नाव घेतलं नाही खरोखर ज्या माणसाची लेखणी चांगली आहे त्याला चांगलं बोलत काय आपल्याला कमी पण आपण काय कमी बोलत नाही म्हणून त्यांचं नाव घेतलं बघा म्हणतात माहितीये का माझं वाजंत्री आता बघा संगीतकार 5 अक्षरी शब्द आहेत पण बुवाची बोबडी वळत होती त्यांना ते बोलता येत नाही आता त्यांना काय वाटलं हे विसर्जनावर झालंय हे वाजंत्री वरण काढावे अहो त्यांचं नाव घेतलं अहो एवढं प्रोफेशनल कलाकार तुमच्याकडे आहे मी त्यांचं कलाकारांना बोलणारच नाही आपला तो कधी बोलतच नाही तसं पण एवढे प्रोफेशनल कलाकार आहेत त्यांना मला वाजंत्री हे काय वाटलं तुमच्या बुवा वाजंत्री बघा ना काय म्हणायचं संगीतकार म्हणा माझे एवढे चांगले संगीतकार आणि खूप सुंदर वाजवलं म्हणजे बँजोवाल्यांचा आवाज नव्हता येत कानापर्यंत पण कीबोर्डवाल्यांचा आवाज येत होता मोठा होता बाय सागर सारखा होता हे महासागर अटलांटिक आणि पॅसिफिक असं त्यांचा आवाज होता हे एवढा यांचा आवाज येतो ना आम्हाला आणि एवढे सुंदर स्वरबद्ध पण बुवाना काही आलापी लावायला ती जमली नाही मला वाटलं पहिलं बुवा भाजणाचा नाही जेव्हा सुरुवात केली तेव्हा हो ते तुमच्या संगीतकारांना विचारा जी बुवानी पहिली आलापी सुरुवात केली मला वाटला बुवा आता भजन मला रामकृष्णाची सुरुवात करणार पण नशीब आणखी काय गेलं काय तू चावला आलं बरं शक्ती तुझ्या बरा झाला म्हटलं ऐका जास्त देत नाही सुंदर प्रवीण अरुण कुमारांची लेखणी मी मोठेपणाने सांगायचं सुंदरच आहे त्याच्याबद्दल वादच नाही आणि बुवानी त्यांच्या लेखणीला अनुसरून चांगलाच कार्यक्रम केलाय मी सुद्धा चांगलंच देण्याचा प्रयत्न करणार आहे कसं काय ऐकून बघतो थोडं देतो बाकीचं काही देत नाही बघा बुवानी सांगितलंय माझ्या मागून या बोललेत बुवा आहे का जाण्याचा प्रयत्न करतोय असं आहे तो ऐकतो स्तवन शंकराला त्याने गाले मान्यच आहे बुवा मी आता ती तोडत कापत बसवत नाही कारण माझी गाणी राहतील बाकीची लोक पण निघून जातील तुम्हाला बघून तुमची बारी बघून तो रस्त्यावर एक कुत्रा थांबला होता तो पण गेला थांबला
माझ्या बारीकडून होता, मी बघितलाय का, तो पण गेला. हा काला होता का बाला होता का मी बघितला. एवढा रात्रीच्या कालोखात नाही दिसला, पण एक कुत्रा तिथं होता. बुवांची बारी म्हणून तो पण गेला. तर काय करायचं, तर राहील तेवढ्यानं आपला बाणाचा मुजरा घ्या की गोड म्हणून, काय का आणि चांगला यांना तो समजत नाही. बरीचा मौली बुवांना अजून पहिली बारी नीट आहे का, मी तुर केलेला नाही. बुवानी मला 2-4 टाईम पांडुरंग ऐका, हा फरक आहे संस्कारातला त्यांच्या आणि माझ्या. मी त्यांच्या आई वडिलांना दोष देणारच नाही, पण संस्कारातला फरक आहे. माझा शब्द गेला अजून ठेव, मी त्यांना आरतूर केले अजून. आता झोप करणार, आता काय करायचं झोप, आता कुठे नाके अडवायचे तिकडे अडवा. आता झोप करणार तुम्हाला, कारण तुम्ही मला केली हा बघा असा देतोय ना असा नाही, पण शब्दाची मर्यादा राखून माझ्या मायमुलांचा आदर राखून करणारे कार्यक्रम. मी जी कटिंग आलेल्या बोनी जी दिलेली गळत, मला पण ती जी गळत त्यांच्याप्रमाणे बरोबर असेल तर देतोय. नंतर बघा थोडं देतो काही स्तव नाही का. जिसका मुझे था इंतजार मिलने को दिल याला कळायचं नाही. या मूर्खांना कारण तू काय म्हणे इथे पाहिजे जातीचे याला गबड्यांचे हे काम नाही. मी उघडते सांगत त्याला खाली चांगला पाणी पाचला खाली याला कळेल काय, याला कळेल का सांगतो त्याला. तुमच्या संगीतकारांशी बसा एक दिवस आणि मग सचिन बोलशी वारी करा आणि लाव. जिसका मुझे था इंतजार मिलने को जिसको देखा बेकरार, वो घड़ी आ गई आज. ओरिजिनल चाल बुवांची आहे का नाही, आहे का लेखणे अरुण बुवांचीच आहेत मला माहिती आहे. ही ओरिजिनल चाल. तर मी ऐका ना, एवढी सुंदर बुवांपेक्षा भारी चाल मी गाऊ शकतो, तर मी एडाकडे 4 शब्द लिहू शकत नाही. लिहू शकतो टाईम नाही तेवढा, ठीक आहे. गड एक मिनिट. गडात काय म्हणतात ऐका, थोडंच देतोय जास्त वेळ नाही, म्हणून पोरांना पण थोडा आराम मिळतो, तुमची पण मजा होईल. थोडंच देतोय कसं गडामध्ये त्यांचे बोलले त्या बघा म्हणतात. आला वरून राजा आला, आता वरून पडतोय, त्याला खालून काय विनंती करू तो थांबायचा आहे का. आता थांबलाय व्हायचा, माझ्या विनंतीला मान देऊ थांबला आहे का. बघा म्हणतात वर्षातून गणपती एकदाच येतो नाही, बुवा चूक दोनदा येतो. एकदा भाद्रपद चतुर्थीला आणि एकदा माघी जयंतीला येतो. हे सुधारणा करून घ्या शाहीर, हे सांगत नाही कोण, सचिन बुवा तुम्हाला सांगतात. वर्षातून गणपती दोनदा येतो, एकदा नाही दोनदा येतो. तो एकदा भाद्रपद चतुर्थीला. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड, नोट करून ठेवा. सचिन बुवा सांगितलं आम्ही एकदा माघी जयंतीला येतो. हा दुसरा बता ती चाल बुवांच्या गणाची सुंदर होती. गण तोडणार कापणार 100% कापणार. हे छंदना वंदना आणि हे या सभारंगण नाही बोलत असतात. गण तुमचा कापणार, तुमच्या यमका मध्येच कापणार. हे पण तुम्हाला सांगतो. आज वेळ नाही, फक्त तुमचे गणाची चाल देतोय, चाल देऊन टाकतो. तुम्ही साली काय बघा, माझा पोरगा पण बोलतो पप्पाने गणपती आणला, माझ्या पप्पाने गणपती आणला. शंकराने पार्वती साली तोडणं हे मोठं काम नाही. तुमचा पण म्हणतो, माझा पण म्हणतो. काही दिवसांनी पूर्वी पण म्हणेल पाहिजे पप्पाने गणपती आणला म्हणून सालीचा विषय नाही. काही तरी पण तुमची चाल येतो जी ओरिजिनल आहे. नहीं ये हो नहीं सकता तो तेरी याद ना आए. बाबा वो कॉलेज मध्ये गेलं वाटतं. नहीं ये हो नहीं सकता कि तेरी याद ना आए, बिना तेरे ये दिल मेरा कहीं अब चैन ना पाए. तुझे भूलने से पहले
संकटी ताराया रणी धावणी यावे. सुंदर गण दादांनी लिहिले असेल अरुण दादांनी तर त्यांना सलामच आहे. बघा दिवंगत आहे आणि म्हणून मला त्यांच्यावर टिप्पणी करणार. मी बुवांना बोलणार 2-4 शब्द चांगलं वळसून करणार. ऐका होतं कसं गवळण घेण्याच्या अगोदर कट देण्याच्या अगोदर एक गाणं आहे मस्त पैकी. त्याच्या अगोदर काय सांगते बुवा आता बुवाला सांगण्यासाठी खाली एक वर वर याचा काम नाही बघा कसं येतं लगेच स्वर बदलला लगेच खाली चाललं खाली एक होता याचा काम नाही तो का म्हणे येते पाहिजे जातीचे रगाबाईचे काम नाही. आपण बाबा तुमचा पण घास नाही ऐका सांगतो. हो शोधात फिरलो पुणे वाई साताराला तू. शोधात फिरलो पुणे वाई साताराला तू. अहो भेटीला तुमच्या माझ्या लय होतो मी आतून. पण हा येडा गबाळ्या आणि मी एक इंचानी चतुर. पण हा येडा गबाळ्या मी एक इंचानी चतुर. अहो जोडीला बुवा भेटला मंडळी आज थातूर किती आलं किती गेलं असं काही लोलवलं असं सचिन बुवा नावा नाही. सचिन बुवा छावा आहे शक्तीपुऱ्यातला शिकवायचं नाही. शक्तीपुरा ऐका गाणं. शब्द माझे ऐका अमोल अमोल असे शब्द रसिकांनो तुम्ही ऐका. बुवांना मी बोललं इसको पेटी लेखणी शशिकांत बुवा कापसेंची लेखणी नाही. शाहीर नीट ऐका बरं. हा त्यांची मी 1-2 गाणी निश्चितपणे 2-4 गाणी गायलेली आहेत मी नाही म्हणणार. आजची लेखणी त्यांची नाही. ऐका तुम्ही अमोल माझी लेखणी अमोल ऐका. शब्द माझे ऐका अमोल कानावरून जातील बोल. सगळं भावसर आहेत ना आजचे हे डोक्याच्या वर्णात कानाच्या वर्णात. ऐका तेंडुलकर गातो सचिन गातो तुम्ही मला हसवताना तेंडुलकर समजतो तेच म्हणतात कधी कधी. असो शब्द माझे ऐका बोल कानावरून जातील बोल. विचार करून ठेवा खोल. तुला सांगतो गाडवा व मी गाडव गाणं तुम्ही गाडवीन गायची शास्त्रात तर तुम्ही खरोखर दिवंगत अरुण कुमारांची आज त्यांच्या वसात चालवताय असं मी समजेल तुम्हाला. असं मी समजेल. मी गाढव नवीन आणला त्याच्या अगोदर गाढवाची गाणी मी अनेक गायले. पण आज शब्द बदलून आज चाल बदलून आज नवीन शब्द गाढव मी शास्त्रात गाणार तुम्ही गाढवी गायची. अरुण दादा आज नाही नकारात दादा आले काहीतरी म्हटले त्यांना सुद्धा मारा सावधरा करतोय. तो घेणारा विषय नंतर मी जो विषय त्यांनी दिलाय टाळ्या पण वाजवल्या बिनकामाच्या टाळ्या वाजवायच्या नाही. ऐका सांगतो नकारात दादा गुरव बुवांचे गुरुवारी त्यांना सुद्धा शायरी मारा सावधरा विषय माझा पहिला ऐका. शब्द माझे ऐका मोल कानावरून जातील बोल. विचार करून ठेवा खोल. तुला सांगतो गाढवा पडशील आडवा तोंडावर. पडशील आडवा पडशील आडवा तोंडावर. पडशील आडवा पडशील आडवा तोंडावर. पडशील आडवा पडशील आडवा तोंडावर. पडशील आडवा. शब्द माझे ऐका कानावरून जातील बोल. विचार करून ठेवा आडवा
कधीच माफी गाढवाचं पिक्चर सगळ्यांनी पाहिलेलं आहे. हीच कथा मांडले. एका रात्री 7 तळाची तांब्या पितळेची जो कुणी माडी बांधे तो नवर मुलगा जरी गाढव असता तरी माझी राज्यकन्या त्याच्याशी लग्न करेल असा आपण त्या राजाचा म्हणून गायला मित्रांनो. आणि भवानी गाढवी द्यावी. आज मला बघायचं आहे अरुण कुमार राही गंगाराम दादा निश्चितपणे या ठिकाणी आहेत आणि कोण निश्चित कविवर्ग असतील निश्चितपणे त्यांनी मला उत्तर द्यावं. निश्चितपणे काय म्हणताय आणखी 2-3 पोजा आणखी होणार आहे त्याच्यावर. मला माहिती आहे ते आपल्यालाच ऐका. भुवांची गवळण सुंदर गवळण सुंदर नव्हती तशी कशी सुंदर नाही कारण जो शब्द प्रयोग आहे तो एक कवालीवाला शाहीर किंवा कवालीवालाच कवी त्यामध्ये टाकू शकतो. आणि शक्तिपुरातला आणि कवालीतला हा फरक आणि ज्या गोष्टी त्यामध्ये टाकल्या तुम्हाला वाटलं असेल की मी चांगलं गाऊन गेलो काहीतरी 500 रुपये त्याच्यावर आले पण बुवा 500 रुपयासाठी कलाकार गमवून बसला शपथ सांगा. तुम्हाला गवळण तुम्ही चांगली गायली नाद नाही. मला वाटत नाही ही गवळण अरुण कुमारांनी लिहिले असेल तर त्यांना लागला मी म्हणणार नाही. आता देवणकर आहेत ते मी लिहिले असेल ठीक आहे त्यांची असेल त्याला. पण अशा जर तुम्ही गवळणी घाल ना बुवा शपथ हा तिसरा कार्यक्रम तुमचा नाही माझा हा शेवटचा होईल तुमचा सांगतो. हे मी नाही करणार मी नाही हा समाज करेल कारण ह्याच्यापेक्षाही चांगल्या गवळणी तुम्ही देऊ शकता. तुम्ही काय म्हणता ऐकलं तुम्ही ते बोलत मला बोलायचं नाही पण मला ते बोलवत नाही. माझ्या माय माऊल्या बसल्यात ना समोर मला ते बोलवत नाही कारण माझ्याही घरी आई बहिणी आहे तुमच्या आहे तुम्ही आता घरी ठेवून आला असाल तुमचे आहेत नाही पण बाकीच्यांचे ऐकतात नाही. त्यांना ते ऐकायला वेगळं वाटतंय. चांगली गोळण दिली असतील ना एखादी मान्य केली असते पण तुम्ही लोकांकडून काहीतरी पैसे घेण्यासाठी किंवा त्यांची वाहवा मिळवण्यासाठी ही शब्द जे वापरताय ना चुकीचे बोल आणि असं करून तुमची प्रगती होणार नाही. सचिन बॉय मित्र म्हणून तुम्हाला सांगतोय बुवांची गवळण तुम्ही ते देत बसत नाही. मला ते शब्द नाही आवडलेले देत बसत ऐका मी त्याला उत्तर कसं आणले ते देणार नव्हतं माझ्या म्हणून माफ करा मला. बुवा बोलले म्हणून मला अजून याच्यापेक्षा बोलायचं आहे. मला माझं घ्याय जळते बोलायचं आहे पण नाही बोलायचं आहे मला. आज करत का आपलं नाव आहे मौली यांच्याकडे नाही आपलं आमोशा पौर्णिमेला कार्यक्रम नाही करत रोज करताय रोज करणार रोज. आणि 20-22 वर्ष गेले 20-22 वर्ष माझा पोरगा तर 4 वर्षाचा आहे. मोठेपणा सांगत नाही तोही म्हणतोय तो होईल नाही होईल तो पुढची गोष्ट आहे माझ्यानंतर. पण मी आज 22 वर्ष जे टिकवलं म्हणजे मी केलं मला टिकवायचं समाजामध्ये म्हणून मी शब्द फक्त आवडतो म्हणून बुवांना देतोय फक्त उत्तर डोळ्यांचं. आता बघा बुवांची गवळण मिक्स केलं बघा रेकॉर्ड ब्रेकच झाली. आता त्याच्या अगोदर सन्माननीय अरुण बुवांचा देहांत तेव्हा झालेला आहे त्याच्या अगोदर झालेला आहे. रेकॉर्ड ब्रेक आत्ता आलेली आहे.
रेकॉर्ड ब्रेक आणि त्याच्यानंतर खालच्या दोन वेळी त्यांनी मिक्स केलं. त्यांची पद्धत आहे. परत त्यांनी पहिला जेव्हा मला कार्यक्रम केला तेव्हा पण त्यांनी अशीच गवत दिली. आणि म्हटलं वरच्या दोन वेळी वेगळ्या आणि मग खालच्या दोन वेळी आणखी वेगळ्या. तर ती अरुण कुमारांची स्टाईल आहे की वरच्या दोन वेळी वेगळ्या लावायच्या म्हणजे समोरच्या बोला कन्फ्युज करायचं अशी त्यांची. आता पण तसंच त्यांनी केलं की वरच्या चाल दोन गोळी आहेत त्या रेकॉर्ड ब्रेक चालायचे, खालच्या दोन वेळी आणखी वेगळे. चला असं मी म्हणतोय तर रेकॉर्ड ब्रेक चाल ही आत्ता आली म्हणून ही अरुण कुमारांची गवळण नसावी असा माझा अंदाज म्हणून म्हणतो. बघा चित नाही घरी या गवळ्याच्या नारी आल्या पायाशी लाळ्या घोळीत. वेगळे मला माहिती आहे मी तिथंच जाणार आहे कारण त्याची चालच तशी असते फसवणार. अरुण कुमारांच्या धारा घामाच्या अंगण गाळीत मजा घेतली रात्रीच्या पाळीत. ही चाल बसते गेला परफेक्ट मला बसते गेला म्हणून ऐका मी काय देतो मला एक सर तो माझ्या मुलांना सॉरी माफ कर. नंदाचा हरी अहो चावट भारी नंदाचा हरी चावट भारी येतो घरात लाल हा घोटीत. त्याने काय घेतलं बघा आल्या पायाशी लाळ घोळीत मी काय आणलाय घोटीत यमक वेगळा आणला थोडासा पण विषय तोच आहे. हा हरी नंदाचा हरी अहो चावट भारी येतो घरात लाळ हा घोटीत. बोट घालून आतल्या फटीत दाराच्या बोट घालून आतल्या फटीत रात पालीत बसतोय साठीत. कशी वाटली बुवा कशी वाटली. मला हे बोलायचं नव्हतं आणि मला ते बोलायला राहू नका. तो सचिन कदम परत मला मी तर सुधारला तर मला असाच ठेवला. आणि माझ्या जोडीला कोण कवी नाही एकटाच कवी जे रवी मी एकटाच सगळा वन मॅन शो करतो. मी कुणालाही जोडीला आणत नाही शक्ती जोड्या. हा कवी ऍड करत असते तर रेंज पण नाही फोन करायला. ऐकाय विचार बघा तुमच्या मोबाईलला कुणाच्याच मोबाईलला नाही एकटाच सगळे कटिंग फटिंग सेटिंग सगळी आपली एकटीच. माझ्या बापानं सांगितलंय मला तुला मारताना मी नाही येणार तुला सगळ्याचं एकट्याला मारायचं पण एकट्याला. करगोट माऊली करगोट पण जात नाही आपल्या सोबत. करगोट जातो काय सोबत तो पण कापून घेतात शेवटीला. एकटा आलाच नांगडा आलाच नंतर जायचा. आता आपण ठरवलंय लढायचं तर एकट्यानं भिडायचं तर एकट्याचं. हा ही कटिंग मी दिली तुम्हाला. तुमच्या कवीला सांगा त्यांनी तुम्हाला मदत दिली त्यांना सांगा मला सचिन कुमार अशी दिला रात पालीत बस वोटासाठी पालिकी बस साठी पालिकी बस साठी कसा वाचत होतो समजत होता खोलून कशाला सांगायला बुवा कशाला सचिन कुमार म्हणतात मला हमारा बेटा पाणी मागता आहे का पुढचं गाणं कालीचारला बोलायचं नाही कालीचारला. गोरी है कलैया पहना तू तुझे हरी हरी चुड़िया गोरी है कलैया. नवीन आजचं रेकॉर्ड करून घ्या. आणि माझ्या मित्रांना विनंती आहे माझ्या दोन्ही बारे येता कामा नाही. ज्या युट्यूबवाल्याने बुवाला बक्षीस दिलं त्या टाकल्यानंतर त्याचा सुत्रा सापच करणार आहे. ज्या बुवाला 500 रुपये दिला आणि ते जर माझी बारी टाकला त्याचा कार्यक्रम मी करीन बरोबर. पण माझी विनंती तुम्हाला बुवांची दुसरी बारी आवर्जून टाकायची. माझ्याकडे 12 वर्ष मला भेटली तेव्हा बुवांची बारी टाकायची आहे का गाणं. नको समजू तुझ्याना आराशा किती जणांना नको समजू तुझ्याना तुझ्यासारख्या किती जणांना मारलंय अमोल दैत्याना. समजू तुझ्याना तुझ्यासारख्या किती जणांना नको समजू तुझ्याना तुझ्यासारख्या किती जणांना मारलंय अमोल दैत्याना. समजू तुझ्याना तुझ्यासारख्या किती जणांना
लोकांना मी बोलत बुवांचं नाव अमोल दैत्य आहे म्हणून त्यांना बोलत नाही. त्यांनी सचिनचा विषय तो घेणार आहे पुढचा काय नको समजून तुझ्याला तुझ्यासारख्या किती जणांना मारलंय अमोल मी दैत्याला. लई करू नको वटवट म्हणूनच पटपट लई करू नको वटवट लई करू नको वटवट म्हणूनच पटपट उडवून टाकल्या नको समजून तुझ्याला तुझ्यासारख्या किती जणांना मोठेपणा सांगत नाही म्हणा बुवाला गर्व तुमच्या सारख्या किती जणांना मारलंय अमोल मी दैत्याला. अशी दुर्गा म्हणते नाही पांडुरंगारी आपला विषय जागा असतो जागा ऐका पुढचा विषय खालीच्या रे खालीच्या बुवाना संगीतकारांना विनंती बुवाना कालीच्या शिकवा कधी कुठं लावायची ती मला स्वर शिकवा त्याला भजनाचा लावायचं ना नाचाचा लावायचा. तू काय वेळ टेन्शन तुला पोरगी भेटेल माझी बाबा त्याचा युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करा. हा तुझा पण हो बाय 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 यांचा पण आहे यांचं पॅसिफिक महासागर सागर कांबळे यांचा पण आहे यांचा पण सबस्क्राईब करा. माझा भाऊ चॅनल कुठेच नाही आमची शाखा कुठेच नाही आमचा चॅनल मी काय नसतो आम्ही डायरेक्ट हँडल करतो कार्यक्रम ऐका. अरे वा वा बक्षीस झाली दुर्गादेवी दुर्गादेवीचं नाव घेतलं दुर्गादेवी क्रिकेट क्लब बक्षीस आलं गोसावीवाडी यांच्याकडून फरमाईश होते साऱ्यांचे वापरे बाळासाहेब ठाकरे 200 रुपये आले नक्की घेतो टेन्शन घेऊ नका बुवाला घेतो 80 पैसे नंतर घेतो ऐका. महत्वाचा मुद्दा टाळ्या पण वाजल्या. सन्मानित बुवांचे शाहीर गुरुवर्य माझ्या पण गुरुवर समान आहे गंगाराम दादा गुरव या ठिकाणी उपस्थित आहेत. आता बघा बसा काय 2 मिनिटं घेतो. गुरुवांनी विषय दिला त्यांच्या शाहिरांना तो नीट तरी द्यायचा किंवा शाहिरांना तो नीट वाचताना आला. पहिले शंकराचार्य म्हणतात नंतर शंकर म्हणतात म्हणजे यांच्या बोलण्यात गफलत हाय म्हणजे ह्यांनी 90 मारलेली मी नाही बोलला. पहिले काय म्हणतात बघा शंकराचार्य नंतर म्हणतात शंकराचा वीर
रेकॉर्डिंग आहे. आपण काय मनाचं बोलत नाही. पहिले म्हणतात शंकराचार्य, नंतर म्हणतात शंकराचं वीर्य. वा 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 वा. म्हणजे ह्या टोप्या लावायच्या नाही आणि हे उत्तर माझं नाही. मी तुम्हाला माझ्या ग्रंथाचं नाव सांगा अशी माझी अट आहे. ही माझी युट्यूबवर फिरते. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ग्रंथाचं नाव सांगा, मी निश्चितपणे मान्य करीन. आणि मुद्दाम सांगतो, मुद्दाम काय म्हणतात मोहिनी आणि पार्वती, त्याच्या विष्णू कशाला मग येत आहे. विष्णूचा विषय अवतार बाजूलाच काढणार. मी फक्त विचारलंय दोन स्त्रियांच्या सहयोगातून, मग विष्णू कशाला पाहिजे त्याच्यामध्ये. मग तो बुवाना तुमच्या पटत आला नाही का गंगाराम दादा, जो विषय तुम्ही दिलाय ना त्यांच्याकडं, तो तुम्हीच येऊन इथं सांगायला पाहिजे होता. तो त्याला नीट समजलाच नाही, त्यांना काही समजतच नाही ते काय बोलायचं. आता पुढची दिशा दिसत नाही, पागल झाले लाईटी बघून बुवा. पहिल्या 2-3 झोण्याला नौखारायला येतो ना, पब्लिक होऊन पागल होतो, कसं बुवा झाले. त्यांना शंकराचं वीर्य का शंकराचार्य हे कळत. त्यांना विष्णू घ्यायचा का मोहिनी फक्त पार्वती. प्रश्न कसा आहे, दोन स्त्रियांच्या सहयोगातून विष्णू कशाला पाहिजे तिथं. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, तुमचा मानच करतो, सन्मानच करतो. मी तुमचा अपमान करणार नाही, एवढा मी मोठा नाही. फक्त मी काय म्हणतो, दुसऱ्या बारीत येऊन माझ्या ग्रंथाचं नाव सांगा. मी तुमच्याकडे ग्रंथ पण इथं मागणार नाही. मोठ्या मनाने तिथं येऊन तुम्हाला नाही जर मान्य केलं तर साला शक्तीवाल्याच्या अवधात शक्तीवाल्याची जातीवंत अवधात सांगणार नाही. तू फक्त माझ्या ग्रंथाचं फक्त नाव सांग. मी मागणार पण नाही ग्रंथ, भौरीत पण ग्रंथ तुम्हाला मागणार नाही. माझ्या ग्रंथाचं फक्त नाव सांगा. शकण्या बिरवायच्या नाही, टोप्या लावायच्या नाही, खोटं बोलायचं नाही. खोटं बोलणाऱ्यांची अवस्था शेवटी खुर्चीवर बसायला येते. ती 16 तारखेला मी सांगणार आहे. टेन्शन घ्यायचं का. माझ्या बायकोचे खोटं बोलले, ज्यांनी मी प्रश्नाचं उत्तर देऊन सुद्धा जे खोटं बोलले, फक्त जोडी राजाशी निकमसाठी टिकवण्यासाठी फक्त त्याच्याशी साठवण केली, त्याच्या 4 वेळा उत्तर दिलंय आणि माझ्या बारीत काळी बसला, त्याला खुर्ची बसायची पाळी आली. खोटा बोलणारा शाहीर नाही, हा शाहीर नाही, रंगमंचा खोटा बोलणारा. म्हणून अजूनपर्यंत टिकलोय. खरंच म्हणणार मी तुम्हाला अजूनही सांगतो, फक्त ग्रंथाचं नाव सांगा. मी ग्रंथ मागणार नाही. हे उत्तर माझं नाहीच आहे, तरी पण सांगतो तुम्हाला. तुम्ही जिकडून काढला असेल ग्रंथाचं नाव सांगा. मोठ्या मनात तिथं परत येईन तुमचा दोघांचा सत्कार करीन. फक्त ग्रंथाचं नाव सांगा. तुम्हाला बाप म्हणून मारी सांगून नाही. तू मोठेपणा चोदवीत नाही, करत नाही, केला पण नाही, करणारही नाही. ते नको मुंगी होऊन साखर खायला आम्हाला आवडते, हत्ती होऊन लाकड फोडायला आम्हाला आवडत नाही. शाहीर बुवा अमोल, तुम्हाला अजून लई टाइम आहे. एवढ्यात नका एवढं उडू. मला टाइम आहे अजून. 3च कार्यक्रम आहे. 3ऱ्या कार्यक्रमात दमशा माझ्याशी. म्हणून म्हणतोय भलं गेलो म्हणून तुम्हाला उत्तर बघा. तुम्हाला एक ते दिलंयच. कैक मारले असे अमोल देते दुर्गाने. मी नाही म्हणतो, दुर्गा देवी बक्षीस पण आले म्हणून मी नाही म्हणला. तुम्हाला 4 ठेव, कोणाला कळायचा 4 ठेव. नाही कधीच पटणार नाही ही मन धरणी चतुराई. बुवाचं काम नाही, मला माहिती आहे, त्यांना नाही कळत. बुवाच्यात दम नाही म्हणजे बुवाच्यात दम नाही असं म्हणतो. काही समजा तुमचा स्वतः वेगळा असतो, तुम्ही लगेच हसता. बुवाच्यात दम नाही म्हणलो, तुझं काय म्हणलो, बुवाच्यात दम नाही. ऐका, बुवा हे हा भीक मागा, इथं कशाला आला हो सांगा. म्हणतात सर्व हय्याला गर्व. इथला राजा म्हणतो मी, इथला राजा त्यांच्या मनामध्ये मी इथला राजा. बघा मुद्दा विषय होतो, थोडं ऐकून जा. मी फालतू बोलणारच करायचो, मला बोलायचं नव्हतं. बोलले म्हणून त्याच्यावर थोडंसं विश्लेषण करतो. त्यांचं आहे अगोदरल्याचे माऊली आई इथला राजा वैर नाही हे झेपायचं. येऊन गुमान इथं सचिन पाय माझं चेपायचं. आता हे कोणाला म्हणतोय, इंद्र म्हणतोय त्याच्या बायकोला. त्याच्या बायकोचं नाव सचिन आहे. शहामुगातला वेड्या. ए माझं नाव सचिन आहे. कोण स कुठला तर सशातला आणि तिचं जे नाव आहे शहामुगातला शची असं नाव तिचं. तुम्हाला एखादी घेतला तिची बोबडीच बोलते, जास्त नाही. सचिन आणि सचिन
हा फरक आहे. विचारा गुरुवारी तुमचे गुरुवारी आले कारण गुराव त्यांना विचारा म्हणा सचिन भाऊ असा म्हणतोय खरा बोलतोय का खोटा बोलतोय विचारलं लगेच कानात जाऊन विचारायचं. इंद्राच्या बायकोचं नाव शची असं होतं. माझं नाव सचिन सशब्द स आणि यांचा शामुर्गातला श फरक आहे का? त्यांना म्हणायचं असेल मी काय तुझं पैसे मला बघा मी 2-4 घरी घेऊन विचारतो काय मला काय बोलायचं म्हणून मोठेपणा करतो असं ते म्हणतात. बुवाच बरोबर ऐका विषय काय म्हणतात ऐका आता विषय कसा होतो. आता हे म्हटलं ना पैसे बोलला का नाही बुवा तर विषय कसा देतो बघा. बुवा ये वहा भीक मागा इथं आला कशाला सांगा म्हणतात सर्व हायला गर्व करील उगाच हा घाय कवर लागतायस बघ म्हणून म्हणतोय त्याला सांगवायला करायचं नको. तुम्ही मला बोलताय आवाज घाला हे बुवा ये वहा भीक मागा इथं कशाला आला हो सांगा म्हणतात सर्व हायला गर्व करील उगाच घाय. पण याची हिंमत दिसत नाही घेईल मोडून दोन्ही पाय. हार्मोनियम अंतर यायचा एक नंबर. साऱ्या लोकांची आहे दयाची लपडी हात लावील तर पडेल समोर उपडी. त्या सीतेच्या स्वयंवराला आलेली सगळे राजे सगळे म्हणताय की हा हातपाय पडून हे रावण हा धनुष्य त्याच्या बुवाला बोल पांडुरंग आम्ही कशाला बोला झाला आमच्या साऱ्यांचा डोन आता कशाला बोला सांगा. म्हणून साऱ्या लोकांची आहे दयाची लपडी म्हणजे त्या वालीशी लपड शंकराशी पण लपड केलं. शंकर कैलास हलवला बायकोच मागायला लागला कैलास हलवला अंगठ्यानं दाबला शेवटीला कैलास म्हणतो हा मला कैलास पण असो पण म्हणायला लागला रावण. साऱ्या लोकांशी आहे दयाची लपडी हात लावील तर पडेल समोर उपडी करला ती फुटेल छाती रडेल हा धाय धाय धाय. विषय कसा लिहिलाय बघा. आणि मित्रांनो मी कशाला मोठेपणा करू काही गरज नाही. विषय जे दिले शाहीर तुमचे शाहीर आले गुरुवारी आले त्यांनाही मानाचा मुद्राच केलेला आहे. सन्मान्य कविवर्य तुमचे अरुण कुमार खरोखर लेखणी सुंदर पण शास्त्राचं नॉलेज कवालीत नाही येणार शाहीर. हे पुस्तक पहिला अंदाज जात नाही. कवालीची गाणी निश्चितपणे ते लिहितील. शास्त्राची गाणी तुम्ही जो गणली नाही निश्चितपणे गणता आपला ज्या वर्षी 12 वर्षांना मला भेटा नक्की तुमचा गणा बघा परफेक्ट लिहून घेतलेला आहे आणि तुमची चाल सुद्धा लिहून घेतलेली आहे. 12 वर्षांत तुमचा गणा पेट. फक्त मित्रांनो काय म्हणतोय सचिन भाऊ उद्या मेला बस केलाय मला बसत मी इथं मला माहिती आहे नवरी भरून हवा भरून सुपारी तेवढीच तुम्ही काही घेऊन जाणार नाही मीच सुपारी घेणार मी टाइमपास करत नाही आणि मला ती गरज पण नाही काही पण ऐका अशी 10 पोरं तयार केली एक पोरगा आज आलाय निश्चितपणे
फक्त आवाज ऐका आणि जाऊ दे. आवाज फक्त ऐका जाऊ दे. असं 10 पोरं आहेत. बरोबर बोला पण. हा फरमाईश घ्यायची राहिली. घेतो ती घेतो पहिला बोल ती घेता फरमाईश. थांबा जाऊ. हॅलो 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 ऐका फक्त. वासनेच्या पायी खेळती कोवळा जीवाशी, वासनेच्या पायी खेळती कोवळा जीवाशी, अशा नरधम भडव्याना त्या चौकात फाशी. ऐका आता भुवानी पण ही चाल लावली. भुवा हक्षी हक्षी असे 10 पोरात ऐकले. उद्या सचिन बुवा मेला ना तरी चिंता नाही, गम नाही, पस्तावा नाही. माझं नाव सांगणारी अशी 10 पोरं आहेत मित्रांनो. मोठेपणा सांगणार नाही. आणि बघा रंगमंचावर जरी आलं मरण तर कुणाचाही भरोसा नाही. रंगमंचावर तरी बदलापूरला राहतोय CST ला कामाला जातोय, GPO ला कामाला आहे. आणि बदलापूरकरांनी आम्ही परवा केला होता थोडासा प्रयत्न केला होता. 4 वर्षाची पोरगी 3.5 वर्षाची पोरगी पण प्रयत्न केला. तुमच्या मुसक्या आवडली सगळ्यांच्या मुसक्या आणून पोलिसांना पण मारली नाही असं नाही. पोलिसांना पण तो उद्रेक होता. त्या अनुषंगाने गाणं लिहिलं. कसं गाणं लिहिलं बघा. वासनेच्या पायी खेळती कोवळा जीवाशी, वासनेच्या पायी खेळती कोवळा जीवाशी, अशा नराधम भडव्याना त्या चौकात फाशी. बलात्कार अत्याचार करतात तरी सुद्धा तेवढं करून भागत नाही. त्या देहाचे तुकडे तुकडे करून निघतात. म्हणजे काय मानसिकता समाजामध्ये एवढं म्हणतात ना घोर कलयुग हे भैया. त्याच्या पुढं ना मित्रांनो याच्यापेक्षा बेकार परिस्थिती आहे. खरं सांगतो जर पोरगी 4 वर्षाची मुलगी जर शाळेत सुरक्षित नाही, शाळेमध्ये सुरक्षित नाही तर कुठं सुरक्षित राहणार. म्हणून दिला विषय अगदी मनापासून पोट तिडकीने
कोट तिकीट दिल्या घ्यायचं तर घ्या नाही तर रामकृष्ण सुरक्षित राही रागिली किनार तुकडे तुकडे करून तिला करतात ठार तुकडे तुकडे करून तिला करतात ठार तुकडे तुकडे करून तिला करतात ठार आई बापालाही वाटे परवाची गोष्ट आहे सांगितलं जर माझ्या पोरग्याने केलं असेल तर माझ्या समक्ष मीनं सांगितलं माझ्या पोरग्याला फाशी द्या माझ्या पोरग्याला फाशी द्या आई बापालाही वाटे अशी अवलाद नकोशी आई बापालाही वाटे अवलाद नकोशी अशा नरात फाशी अशा नरात जगातच बघा दुनिया म्हणायचं आहे सचिन बुवाच्या नादाला लागायचं नाही मान गेलाय तुमचा अजूनही आवाज बोल तर गाण्यात अर्थुर केलं गाण्यात फक्त अर्थुर केलंय शब्दामध्ये बोलताना तुम्हाला आवाज बोलेल हा संस्काराचा फरक तुमच्यातला नाही माझ्यातला तुमचे मोठे बंधू आहेत त्यांना सांगायचं जितके ऐकत असतील हा संस्कारातला फरक आपल्या शाहिराला कधी आदरात तितके बोला गाण्यात तुम्ही जरूर बोला मला अर्थ मला काही म्हणायचं नाही पण तुमच्या शास वयानं ज्ञानानं बुद्धीनं एवढंच काय बुवापेक्षा उंचीन पण मी मोठाच आहे कागद घ्यायला लागल असा नागद आज माय मौल्या माझ्या बसल्यात म्हणून आज पहिल्यांदा तिवरे गावामध्ये आलो पहिल्यांदा आलो वाणीचं नाव करुण त्यांना मी करीन सरळ काळजी नका करू सगळे आले माझ्याकडे असं वाकड्या चालीचं मी सांगितलं पहिलं बारीक वाकड्या मेडीला वाकला नाही आम्हाला करता येतो टेन्शन घ्यायचं नाही पण आज तुमच्या 7 किलोमीटरवर गाव आहे कोणचा वणी असं देन गोणीत भरी एक दिवस असं समजू नका प्लीज तुम्ही असं समजू नका बुवा घाबरलं नाही बुवा घाबरलं तुमच्या गावात येऊन महानी म्हणजे गाणी म्हणायचं त्याला महाराज बिघडला नाही झाला जातोय मी टेन्शन मध्ये घेऊ नका जो महाराज बुवा काय मारामारीच करून जा असं काही नाही विषय तर ते जर म्हणतात ना असं त्याच्यावर नाही का हा फरमाईश किती रुपये 500 पांढरे लाव रे तुम्हाला कळायचं नाही तर खाली लाव होते सारांचे बापरे बाळा असं होत बाळा साहेब ठाकरे मर्द मराठी बाळा हिंदुत्वाचा राणा अहो खनखनता तो नाना मुळी नव्हती कुणाची टापरे होते साऱ्यांचे बापरे Bye.
माझी आवली नाही, मी महाराष्ट्रातल्या कोकणातल्या अनेक शहरांच्या आवलीला शाहीर आहे. माझं नाव युट्यूबला आहे. तुम्ही लोक बघच इकडे आले काय गोल्ड बिल्ड बनवलं एडी आहेत लोक झाले, बरेचसे लोक आले तिकडून. आमचे या ठिकाणी महेश दादा दैत्य आवाजून या ठिकाणी हजर आहेत. आमचे सोनार साहेब सुद्धा मी ज्या पोस्टामध्ये कामाला आहे, माटुका पोस्टामध्ये साहेब आमचे त्याच्या गावात आमची बरीचशी मंडळ आहेत. पागल झाले लोक एवढी गर्दी करायला. मी मोठेपणा सांगायला नाही आलो इथं, पण मी काहीतरी माझं म्हणणं आहे की माझ्या मायबापांना काहीतरी मिळावं म्हणून मी शब्दाची मर्यादा राखून मी तुम्हाला घाबरलेलो नाही, तुम्हाला घाबरलो नाही. घरात येऊन तुमच्या म्हणजे शक्तीपुऱ्याचा म्हणतोय तसं तुम्ही काहीतरी बोलू नका, तुम्हाला भगवान असं घाबरवा घरात येऊन तुमच्या कार्यक्रम करीन शक्तीपुऱ्याचा असं म्हटलं. हा ऐका कशाला घाबरायचं. आणि म्हणून बघा शहराला सांगतोय याच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच बुवानी जो विषय विचारलाय ना, मी त्यांच्यासारखं असं खोटं नाही आपल्याला नाही, आपल्या बापाला शिकवत नाही बा, नाही तर आहे काय त्यात कमीपणा नाही. मी त्यांना सांगितलं तुमचं उत्तर चुकीचंच आहे, तरी पण मला इच्छा आहे आज गंगारामला गुरु आलेत ना तर त्यांनी आज माझ्या ग्रंथाचं नाव सांगावं. जर माझ्या ग्रंथाचं नाव असेल ना मित्रांनो मी मोठेपणा सांगणार नाही. जेवढी 5 लोक इथे असू द्या हजर 5 रेकॉर्डिंग करायला हवी. दोघांचा पण सरकार गुरुवांचा आणि अमोल देखील भुवांचा पण. तर माझ्या ग्रंथाचं नाव सांगा. ग्रंथ पण नाही तर तुम्ही फक्त दोघे या तर सांगायचं सचिन मुळे ह्या ग्रंथात. आणि जर नसल तो तुम्ही जर ग्रंथ नाही सांगितलं तर मी येणार पण नाही सांगतो. मला सत्यपेंना निघून जाईल घरात हे पण तुम्हाला. माझा जो ग्रंथ आहे याच ग्रंथाचं मी मान्य करीन. शिवपुढे तुरेवाल्यांना मी आता असंच पकडणार आहे. मी तुम्हाला विश्वमान्य ग्रंथातला विषय विचारला 17व्या अध्यायात ज्ञानेश्वरीतला 5 वर्ष लावून ठरवलं तुम्ही मला पण मान्य केलं. तुम्ही इकडच्या तिकडच्या पुस्तकातले बारके प्रश्न आणता आणि ते आम्हाला विचारतात आम्ही मान्य करणार नाही. तुमचा प्रश्न करतात नाही, तुमचा प्रश्न निश्चितपणे करतात नाही. मला तुमचा भाग मिळालाय पण अशी खोटी काठी आधी उत्तर मला द्यायची नाही. माझ्याकडे ग्रंथसुद्धा नाही त्यामुळे मी कशाला देऊ. मी मोठेपणा करणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय बारी तुमच्या ठेक्यात आणि तुमच्या लायकीतच करायची नाही. दुसरी बारी तुमची घेऊन जाणार आहे. 12 वर्षाने मला जेव्हा भेटा त्या दिवशी तुम्हाला बारीचं उत्तर मिळेल. सचिन बुवा म्हणतात हम तो हम है कि हमारा नाम ही कदम है. दक्षिण मराठी आपण कुणाचा उसना पाहिला ठेवीत नाही. 12 वर्षांच्या जेव्हा भेटा त्या बारीचं तुम्हालाच म्हटलं अजून तुला मी शब्द वापरलेला नाही. गाण्यात असेल नाही म्हणत नाही तो गाण्यातला विषय पण तुम्हालाच म्हटलं. हा तुमच्यातला माझ्यातला फरक गुरु यांना तुमच्या विचारायचं आणि त्याला सांगायचं पण सचिन बुवा काय चुकलाय मी काय चुकलो किंवा मी कसा बरोबर आहे किंवा मला कसं बरोबर करते हे गुरुवारीने आज तुमच्या विचारायचं. तुम्हाला दुसऱ्या पिरियड शुभेच्छा. दुसरी पिरियड संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.